नमस्कार मंडळी, मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे सुवर्णा गोल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे गव्हाची कुरडई. अगदी पांढरी शुभ्र आणि तळल्यानंतर दुप्पट फुलणारी अशी गव्हाची कुरडईची रेसिपी आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत. ते म्हणजे गहू कुठल्या प्रकारचा वापरायचा, गहू किती दिवस भिजत घालायचा, त्याचबरोबर गव्हाचा चिक कशा प्रकारे काढायचा आणि गव्हाचा चिक कशा प्रकारे हटायचा, या सर्व टिप्स सांगणार आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती छान छान अशा वेगवेगळ्या वाळवण्याच्या रेसिपीज दाखवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. चला तर आता आपण पाहूया गव्हाची कुरडई कशा प्रकारे करायची आहे. इथे मी 2 किलो गहू घेतलेला आहे. हा ना आपला लोकवान गहू आहे ना, आमचा शेतातलाच गहू आहे. त्यामुळे इथे मी आणि आपल्याला ना गहू घेताना ना आपल्याला कधी जुना गहू घ्यायचा आहे. नवीन गव्हापासून कुरडया बनवल्या ना तर त्याचा चिक कमी पडतो. त्यामुळे ना आपल्याला इथे जुना गहू घ्यायचा आहे. इथे मी स्वच्छ साफ केलेला असा 2 किलो गहू घेतलेला आहे. इथे मी गहू 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. मी गहू धुताना प्रत्येक वेळेस पाणी ओतून नवीन पाणी घेऊन गहू धुवून घेत आहे. तर इथे रेकॉर्ड करताना मी एकदाच पाणी ओतताना दाखवत आहे, पण मी प्रत्येक वेळेस पाणी बदलून इथे गहू धुवून घेतलेला आहे. त्यानंतर हा गहू मी पातेल्यातील काढून एका डब्यामध्ये ठेवणार आहे. आता हे गहू मी 4 दिवस भिजत ठेवणार आहे. पण 4 दिवस आपल्याला दररोज सकाळी यामधील पाणी काढून नवीन पाणी टाकायचे आहे आणि 4 दिवस आपल्याला गहू भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे पुढे व्हिडिओ पाहत राहा. आता इथे पहा, आपले 3 ते 4 दिवसासाठी गहू भिजल्यानंतर अशा प्रकारे मी गहू छान असे फुगलेले आहेत. आता पुन्हा एकदा गव्हातील पाणी ओतून देणार आहे आणि गहू छान असा धुवून घेणार आहे. त्यानंतर पहा, इथे आपला 2 किलोचा गहू अगदी परातभर गहू झालेला आहे. छान असा टम्म फुगलेला आहे. पहा किती छान असा त्याचा चीक बाहेर दिसत आहे. आता हे गहू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि गहू मिक्सरमधून काढताना आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं नाही, तर गहू फक्त फुटला जाईल. अशा प्रकारे आपल्याला गहू पल्स मोडवरती बंद चालू करून मिक्सर चालू बंद करून आपण गहू बारीक करून घेणार आहोत. अगदी तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे मी छान असा गहू बारीक केलेला आहे आणि किती छान असा पांढरा शुभ्र चिक दिसत आहे बघा. आता मी ते सर्व गहू मिक्सरमधून काढलेला आहे. त्यानंतर ना एक डब्यामध्ये सर्व गहू काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे सर्व गहू इथे मी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर गव्हाचा चोथा अशा प्रकारे इथे मी पिळून काढणार आहे. आता इथे मी ना सर्व गव्हाचा चोथा अशा प्रकारे हाताने छान असा पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपला चीक भेटलेला आहे. मी ते चीक सर्व पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि जो चोथा शिल्लक राहिलाय ना, तो पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा, त्यामध्ये भरपूर असा चीक दिसत आहे, जो की पांढरा आपला पाणी निघत आहे. त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये चीक असतो. आता हा सर्व चीक ना आपल्याला कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी कॉटनच्या कपड्याला मी तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपली ओढणी खराब होत नाही. त्यानंतर मी चाळणीमध्ये चीक टाकून कापडाच्या साहाय्याने तो चीक अशा प्रकारे गाळून घेत आहे. तिथे मी सर्व चीक गाळून घेतलेला आहे. हा चीक मी संध्याकाळी 5 वाजता काढला होता आणि त्यानंतर संध्याकाळी 11 वाजता मी त्यामधील वरती जे लाल पाणी आलेलं आहे ते सर्व पाणी काढून घेणार आहे आणि पुन्हा त्यामध्ये मी आणखी पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे रात्री 11 वाजता पाणी टाकल्यानंतर बघा किती लाल पाणी वरती दिसत आहे, म्हणजेच लाल तांब वरती आलेले आहे. आपल्याला
रात्री झोपताना त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा जे वरचे पाणी आहे ना ते काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पांढरा शुभ्र इथे चीक मिळतो आणि या चिकाच्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या पूर्ण आपल्याला मोकळ्या करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघा आपला इथे चीक तयार होतो. आता हा चीक ना मी पातेल्याच्या साहाय्याने मोजून घेतलेला आहे आणि जेवढं पातेल्यामध्ये चीक आहे ना तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. आता मी ना गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि जेवढं पाणी जेवढा चीक आहे ना मी तेवढंच पाणी ओतून घेणार आहे. आता या पातेल्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ना आता यामध्ये मी अगदी एकसारखा असा चीक टाकून घेणार आहे. एकदम आपल्याला चीक टाकून घ्यायचं नाही, तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला चीक टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी चीक हटवून घेणार आहे. इथे मी बेलण्याच्या साहाय्याने चीक हटवून घेत आहे. बघा छान असं इथे आपला चीक हटला गेलेला आहे आणि चीक हटताना ना आपल्याला आणखी कोणाची तरी आवश्यकता असते, नाहीतर आपल्याला चीक हटता येत नाही. आपलं छान असं चीक हटल्यानंतर तो चीक मी 5 ते 5 मिनिटं छान असं झाकून ठेवला आणि त्यानंतर बघा किती छान इथे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आणि आता इथे मी सर्व कुरडया करून घेणार आहे. इथे मी सर्व कुरडया केलेल्या आहेत, पण त्याचा काही व्हिडिओ माझ्याकडनं आलेला नाही. बघा इथे मी या कुरडया 2 ते 3 दिवस छान अशा वाळवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला या कुरडया तळून दाखवते. अगदी तळल्यानंतर पांढरी शुभ्र आणि त्याचबरोबर अगदी दुप्पट आपली कुरडई इथे फुललेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा किती छान इथे कुरडई फुललेली आहे. इथे मी आणखी काही कुरडया तुम्हाला तळून दाखवते. तर बघा प्रत्येक कुरडई अशाच प्रकारे अगदी पांढरी शुभ्र इथं आपली तळलेली आहे आणि ती याच्या बिलकुल देखील साकळ्या पडलेल्या नाही आहेत. अगदी छान इथे कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.